नमस्कार, माझं नाव सचिन जगन्नाथ वेखंडे आणि हे माझ्या बाजूला जे बसलेले आहेत ते पेशंट संदीप शेलार. आम्ही एक सप्टेंबर महिन्यामध्ये इथे सोलारिस हॉस्पिटलला आलो होतो. ॲक्च्युली त्यांना कमरेचा त्रास होत होता. तर अमित सरांनी आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही जेव्हा पेट स्कॅन वगैरे केले तेव्हा आम्हाला एक छोटीशी लघवीच्या जागी कॅन्सरची गाठ आढळली आणि तीच गाठ इकडे कमरेमध्ये सुद्धा होती. त्याच्यामुळं सरांनी ते हे केल्यानंतर समजलं की हा एक छोटा प्रकारचा एक कॅन्सरच आहे. पण ती सरांनी योग्य ट्रीटमेंट दिली. त्यानंतर त्यांना बॅक पेनचा खूप त्रास होता. ते स्पाईनचं एक ऑपरेशनसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे करण्यात आलं. त्यानंतर हे जे दोन्ही जागेला जी गाठ होती ती योग्य रीतीने काढण्यात आली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर योग्य उपचार झाल्यानंतर आज येऊन गेलो. त्यानंतर आता हा कॅन्सरसुद्धा पूर्णपणे बरा झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा जो बॅक पेनचा प्रॉब्लेम होता तो सुद्धा एकदम 100% व्यवस्थित झालेला आहे. आम्हाला त्यासाठी मकरंद भोले सर, त्याच्यानंतर किरण तामकने सर, अमित सर, दीपक सर यांनी खूप मदत केली. कारण आम्ही एकदम दुर्गम भागातून येतो, त्याच्यामुळे आम्हाला याच्याविषयी काही जास्त माहिती नव्हती, घाबरलो होतो. पण सरांनी योग्य मार्गदर्शन केलं, योग्य ती ट्रीटमेंट दिली. या ट्रीटमेंटमुळे आम्ही आमचा पेशंट व्यवस्थित घरी नेऊ शकलो. त्याच्याबद्दल मी सोलारिस हॉस्पिटल, त्यांचे स्टाफ, त्यांचे सर्व स्टाफचं कर्मचाऱ्यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आजही आम्ही येतोय तेव्हाही आम्हाला खूप सपोर्ट करतायत. त्याच्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. कारण पेशंटचं प्रेझेंटेशन जे होतं ते बॅक पेन आणि डिफिकल्टी इन वॉकिंग म्हणून होतं आणि त्यांचा स्पाईन MRI झाल्यावर आपल्याला माहीत पडलं की L1 व्हर्टिब्राचं वेज कॉम्प्रेशन फ्रॅक्चर झालं होतं आणि त्याच्यात फ्यू चेंजेस आहेत. त्यामुळे आम्ही कॉन्ट्रास्ट MRI केल्यावर त्याला आम्ही सस्पेक्ट केलं की इट इज अ मेटास्टॅटिस रॅदर दॅन जस्ट ओस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर. बिकॉज पेशंटचं जे वय आहे ते मिडल एज असल्यामुळे थोडंसं सस्पिशियन होतं की याच्यात काहीतरी अबनॉर्मलिटी आहे. तर आम्ही त्याची सोनोग्राफी केली, त्यानंतर पॅट स्कॅन केला. तर शी वॉज डायग्नोज विथ CA टेस्टिस ऑन द राईट साईड. आम्ही त्यानंतर ऑन्को सर्जन डॉक्टर मकरंद भोळेंचं ओपिनियन घेतलं. ही डीड हाय ऑर्किडेक्टॉमी विथ कम्प्लीट रिसेक्शन. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही फॉलोअपला तेव्हा आम्ही पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन सुरुवातीला जेवढं पॉसिबल आहे तेवढं टाळलं, बिकॉज देर वॉज नो न्यूरोलॉजिकल डेफिसिट. But in the follow-up, after 2 months, patient started developing severe back pain and the compression had increased on the follow-up scan. तर आम्ही तेव्हा लंबार डिकॉम्प्रेशन विथ डॉर्सो-लंबार फिक्सेशन ही सर्जरी केली आणि त्याच्यानंतर नसेवरचा जो दबाव होता तो पण रिलीव्ह केला. साईड बाय साईड डॉक्टर किरण तामुखाने हू इज ऑन्कोलॉजिस्ट त्या ट्रीटमेंटमध्ये इन्व्हॉल्ड होते. त्यांनी पेशंट्सच्या किमोथेरपी सायकल्सवरती रेग्युलरली मॉनिटरिंग केलं आणि त्यांच्या गायडन्समध्ये आम्ही किमोथेरपी सायकल्स कंप्लीट केल्या. आणि आत्ता जेव्हा पेशंट आमच्याकडे फॉलोअप पॅट स्कॅनमध्ये येतो तर त्यांचा कंप्लीट रिझोल्युशन आहे इन द इन्व्हायनल रिजन ऑल्सो अँड इन द लंबार रिजन ऑल्सो. देर इज नो एव्हिडन्स ऑफ एनी रिकरन्स ऑर एनी रेसिड्युअल डिझीज राईट नाव. अँड पेशंट आता परत बॅक टू वर्क आहे आणि यंग हेल्दी ॲडल्ट वर्क याच्यापेक्षा सॅटिस्फॅक्शन दुसरं कुठलंच नाही आहे. तर बेसिकली एनी काइंड ऑफ मॅलिग्नन्सी ऑर सच कंडिशन्स युजली रिक्वायर टीम एफर्ट्स. ते एका डॉक्टरचं काम नसतं, त्याच्यामध्ये प्रत्येक स्पेशलिस्टचे जे डॉक्टर एकाच छताखाली येऊन योग्य ती पेशंटसाठी आवश्यक असलेली प्लॅनिंग करून त्यांना एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल देणं गरजेचं असतं. So that is what has done a miracle in this case. A team of doctors trying to do whatever best possible for the patient. Thank you.